महाराष्ट्र भवन, कोकण भवन, लोकभवन, उद्योग भवन, ग्राहक भवन अशी मुंबईमधल्या भवनांची नावं तुम्ही ऐकली असतील. पण मुंबईमध्ये असंच एक नवीन भवन येतंय जे ऐकून तुम्हाला कदाचित आनंद पण होईल किंवा चीड पण येईल. आपल्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एक छान अशी 30 मजली इमारत उभी राहतेय आणि या इमारतीमध्ये 178 खोल्या असतील. 72 जण बसू शकतील इतक्या क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल असेल. एका विशिष्ट राज्यातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी 240 बेडची डॉर्मेटरी पण असेल. सेन्सरवर चालणाऱ्या स्मार्ट डबल आणि ट्रिपल पार्किंगची व्यवस्था असेल, जिथे तुम्ही जवळपास 233 गाड्या पार्क करू शकता. इतकंच नाहीये तर कॅफेटेरिया, मेडिकल झोन आणि इतर सुविधा देखील असणार आहेत. आता तुम्ही म्हणाल, इतकी मोठी इमारत मुंबईमध्ये आणि ते दुसऱ्यांसाठी, तर कुणासाठी? मित्रांनो, ती आहे बिहारवासियांसाठी. बरोबर ऐकलत. याचं नाव असणार आहे अर्थातच बिहार भवन. नितीश कुमार आपल्या बिहारचे मुख्यमंत्री, त्यांनी या भवनासाठी 314 कोटी 20 लाख रुपये मंजूर केलेत. या भवनात फक्त इतकंच नाही आहे, तर अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांसाठी जे विद्यार्थी मुंबईमध्ये येतात त्यांना इथे राहता येईल. इंजिनिअरिंग, बँकिंग, रेल्वे, UPSCचे विद्यार्थी किंवा इतर बिहारी विद्यार्थ्यांना स्वस्त दरात या बिहार भवनात राहता येणार आहे. तुम्हाला काय वाटतं, ऐन निवडणुकीच्या काळात हा निर्णय घेणं योग्य आहे की अयोग्य? मुंबईत आधीच परप्रांतीय काही कमी नाहीये, त्यामुळे बिहार भवनामुळे मुंबईत बिहारींची संख्या वाढेल का? आणि मुंबईला अशा कोणत्या बदलांना सामोरं जावं लागेल? मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा.